महापौरांची सोशल मीडियावर चमचेगिरी करण्यासाठी 25 लाख रुपये चमकोगिरी करण्यासाठी 25 लाख रुपये उधळणं कितपत योग्य आहे असा सवाल रोहित पवारांनी केला। तर महापौरांनी दिलेल्या स्पष्टीकरणात तफावत आहे असं मनपा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। तुमची चमचेगिरी करणं नाहीतर तुम्हाला सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने दाखवलं, तुमची रील करण्यासाठी 25 लाख रुपये हा गरिबाचा सामान्य लोकांचा पैसा, टॅक्सचा पैसा आहे। कृपा करून तसे पैसे तुम्ही उधळपट्टी करू नये। आणि हे जे काय चाललंय, रीलवर लक्ष देणं, इंस्टाग्रामवर लक्ष देणं, आपण छान कसा दिसतो, आपण चालतो कसा, आपली रील किती प्रसिद्ध होती, आपले किती लाईक्स किती वाढतात, याच्यापेक्षा सामान्य लोकांनी तुमच्याकडे बघत असताना तुमचं चांगलं काम आहे म्हणून तुमचा पाठिंबा वाढावा, याच्यासाठी काम करावं, लाईकसाठी काम करू नये। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी एका वर्षाला जर 45 लाख वापरले जाणार असतील तर प्रसिद्धी म्हणजे काय? जिथे महापौर जातात, कोणाला भटजीला भेटतात, यांना भेटतात, मुनींना भेटतात, ती प्रसिद्धी आहे का? महापालिकेने पण ठरवलं पाहिजे की हे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार आहात आणि पुरवण्याचा हे मुंबईकरांचा निधी देण्याचं काम विचारपूर्वक नको व्हायला। महापौरांना प्रसिद्धी दिली पाहिजे, पण त्याच्यासाठी असे वारेमाप खर्च असेल तर हे बरोबर नाही। महापौरांच्या पूर्ण तफावत आहे। एकतर प्रशासन खोटं बोलत आहे आणि महापौर खरं बोलत आहेत, किंवा महापौर खोटं बोलत आहेत आणि प्रशासन खरं बोलत आहे। आता ते प्रशासनाने सांगावं। किशोरीताई, आपण महापौर असताना प्रसार माध्यमांवर आपण किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। तुम्ही महापौर असताना सोशल मीडियावर किती खर्च करायचा हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या। तुम्ही महापौर असताना कोविडची कंत्राट कुणाकुणाला कशी दिली, कुणाच्या जावयाला काय काय कंत्राट मिळाली होती, खिचडीमध्ये कोणी घोटाळा केला होता, जम्बो सेंटर कोविडच्या काळामध्ये उभं करण्यासाठी ड्रम वाजवणाऱ्या कंपन्यांना कोणी कंत्राट दिली होती, हे एकदा माननीय किशोरीताईंनी विचार केला पाहिजे आणि मग इतरांवर आरोप केले पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।